नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? मी मजेत आहे. इंग्लंडला आता पहिला सामना बघून तर आनंदित झालोच आहे. आता दुसरा सामना कव्हर करायला तुमचा प्रतिनिधी म्हणून कार्डिफला आलेलो आहे. कार्डिफ हे सुद्धा वेल्स मधलं, म्हणजे ज्याला आपण युनायटेड किंगडम म्हणतो, त्या युनायटेड किंगडम मध्ये इंग्लंड येतं, वेल्स येतं, स्कॉटलंड येतं, नॉर्दर्न आयर्लंड सुद्धा येतं. त्यामुळे या सगळ्याचं मिळून युनायटेड किंगडम होतं. त्याच्यापैकी वेल्स भागातील कार्डिफ नावाच्या सुंदर गावी मी आलेलो आहे. युनिव्हर्सिटी टाउन आहे आणि इथे खूप मोठमोठ्या बागा आहेत. एक फुटबॉलचं मोठं स्टेडियम आहे, एक क्रिकेटचं मोठं स्टेडियम आहे. भारतीय संघ आणि इंग्लंडचा संघ हा सामना खेळून लगेच दुसऱ्या दिवशी बसचा प्रवास करून कार्डिफला आलेले आहे. त्यामुळे सराव वगैरे कुणी करणार नाहीये. दुसऱ्या सामन्यासाठी डायरेक्ट मैदानात उतरणार आहे. त्याच्याबद्दल थोडीशी भाष्य करतो, त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका. बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदनलेले क्रिकेट अँड बियॉन्ड. मंगळवारचा दिवस मजेदार होता, कारण एकीकडे भारतीय संघाने इंग्लंड संघावरती बाजी उलटवली आणि दुसरीकडे स्पेननी वर्ल्ड कप फुटबॉल मध्ये फ्रान्स विरुद्ध बाजी उलटवली. ही गोष्ट सुद्धा महत्वाची होती, कारण इंग्लंड संघाला हरवणं इतकं सोपं नव्हतं. त्यांची लय जबरदस्त होती. T20 मालिकेमध्ये त्यांनी जो काही परफॉर्मन्स केला आणि जे काही विजय मिळवले, त्याच्यामुळे त्यांचा आत्मविश्वास एकदम उंचीवर होता. अशा इंग्लंड संघाला रोखून सामना जिंकणं हे भारताने करून दाखवलं, जी कमाल गोष्ट होती. आणि त्याचबरोबर अगोदरचा वर्ल्ड कप जिंकलेला फ्रान्सचा संघ, गेल्या वर्ल्ड कप मध्ये उपविजेता फ्रान्सचा संघ, या संघाला 2-0 फरकाने हरवणं हे स्पेन करता सुद्धा कमालीची गोष्ट होती. म्हणून मंगळवारचा दिवस हा मजेदार होता. बुधवारचा दिवस हा वेगळ्या अर्थाने मजेदार आहे, कारण भारतीय संघ हा कार्डिफला येऊन पोहोचलेला आहे. मी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे सराव करणार नाहीये, डायरेक्ट मैदानात ते उतरणार आहेत मॅच साठी. याच्याही पेक्षा सगळ्यांचं लक्ष जे आहे ते इंग्लंड विरुद्ध अर्जेंटिना या सामन्यावरती आहे. फुटबॉल हा इंग्लंड मधला नंबर 1 चा लोकप्रिय खेळ आहे. त्याचा विचार करता या सामन्याचं महत्व अति प्रचंड मोठं आहे. हॅरी केन आणि बेलिंगहॅम या 2 खेळाडूंवरती इथल्या सगळ्या लोकांचा अगदी जीव लागलेला आहे आणि मेसीच्या अर्जेंटिना संघाला इंग्लंड संघ हरवेल अशा सगळ्या गोष्टी इथे बोलल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवरती क्रिकेटवरती थोडंसं बोलतो, कारण बोलणं गरजेचं आहे. पहिल्या सामन्यामध्ये काही गोष्टी अशा मजेदार दिसल्या की इंग्लंड संघाने एवढाच विचार केला होता की फोडून काढायचं, बॅटिंग पहिली करायची, फोडून काढायचं, भारतीय संघाच्या गोलंदाजांना अडचणीत टाकायचं. कारण काही खेळाडू नवीन आहेत, काही खेळाडू खूप दिवसांनी वन डे क्रिकेट खेळणार आहेत, याचा फायदा घ्यायचा आणि आक्रमण करायचं. ते आक्रमण त्यांना जमलं नाही. 7 प्रमुख फलंदाजांना भारतीय गोलंदाजांनी आउट काढलं होतं. तेव्हापासूनच इंग्लंड संघ किंचित बॅकफूट वरती होता. जो रूटच्या नाबाद खेळीमुळे त्यांना 250 धावांचा टप्पा ओलांडता आला, पण त्या चांगल्या बर्मिंगहमच्या एजबॅस्टनच्या खेळपट्टीवरती 250 धावांचा टप्पा पार करणं हे भारतीय संघाला अशक्य नव्हतं आणि तेच भारतीय संघाने करून दाखवलं. रोको लवकर बाद होऊन सुद्धा, रोहित शर्मा, विराट कोहली लवकर बाद होऊन सुद्धा, आणि याच्यामध्ये काही चुका भारतीय संघाकडनं झाल्या. जसं मी तुम्हाला म्हणलं तसं रोहित शर्मानी फटका लवकर मारायची घाई केली, म्हणजे गरज नव्हती. चांगलं खेळणं चालू होतं, इनिंग बिल्ड होत होती, ती त्यावेळेला त्याला आक्रमणाची गरज नव्हती, ती त्यांनी केली. श्रेयस अय्यर चुकीच्या पद्धतीने पळाला म्हणून रनआउट झाला. KL राहुल काय म्हणतात, नजर बसायच्या आताच आउट झाला. या सगळ्याचा जर का विचार केला तर भारतीय संघाच्या कामी कोण आले तर अष्टपैलू खेळाडू आले. अक्षर पटेलनी जडेजाची उणीव भासून दिली नाही. इनफॅक्ट 4 विकेटही त्यांनी काढल्या आणि त्याचबरोबर त्यांनी नाबाद अर्धशतक करून भारतीय संघाला जिंकून दिलं. ही गोष्ट विसरायला नको, म्हणून मी म्हणतो हा विजय जरा चांगलाच होता. याच्यामध्ये इव्हन कॅप्टनशिपच्या बाबतीतही काही गोष्टी दिसल्या. म्हणजे ब्रुकनी काही चुका केल्या, शुभमन गिलनी त्या चुका अजिबात केल्या नाही. शुभमन गिलचं फील्ड प्लेसमेंट, फील्ड अरेंजमेंट ही खूप चांगली, क्षेत्ररचना मस्त लावलेली होती त्यांनी आणि त्याला बॉलरनी सुद्धा साथ दिली. त्याचबरोबर गोलंदाजीतले बदल जे होते ते शुभमन गिलनी खूप परफेक्ट केले. याच्या उलट ब्रुक बॅटिंग करताना अपयशी ठरला आणि फिल्डिंग जेव्हा चालू होती तेव्हा त्याचे गोलंदाजीतले बदल हे परिणामकारक नव्हते. त्यांनी फील्ड तर असं विचित्र लावलं होतं की ना त्याचे फिल्डर एकेरी धाव रोखू शकत होते, ना चांगला फटका मारलेल्या चौकाराला ते रोखू शकत होते. त्यामुळे गिल कॅप्टन बॅट्समन दोन्ही म्हणून यशस्वी ठरला आणि ब्रुक हा बॅट्समन म्हणून अपयशी ठरला, जे कुठल्याही फलंदाजाच्या बाबतीत होऊ शकतं, पण तो कॅप्टन म्हणून तेवढी चमक पाडू शकला नाही हे विसरता येणार नाहीये.
भारतीय संघाला चिंता एकाच गोष्टीची आहे की गिलच्या हॅमस्ट्रिंगला मांडीच्या मागच्या बाजूच्या झालेल्या स्नायूच्या दुखापतीचं स्वरूप किती वाईट आहे, कारण भारतीय संघ व्यवस्थापन या गोष्टींचं जास्त माहिती देत नाही आणि त्यामुळे मला वाटतं तो खेळतोय की नाही, त्याचा पाय किती बरा आहे, या गोष्टींकडे जास्त लक्ष द्यायला लागणार आहे. मला जी आता म्हणजे मी मैदानाच्या इकडे जाऊन आलो, मला तरी असं वाटतं की इतकी गरम हवा आहे की इथले जे ग्राउंड्समन आहे त्यांना खेळपट्टी मधलं पाण्याचा अंश कसा टिकून ठेवायचा ही चिंता पडली आहे, कारण ते जर का राहिलं नाही तर इथलं गवत मरतं आणि मग विकेट ही स्पिन फ्रेंडली होते, जी भारतीय संघाच्या फायद्याची ठरू शकते. या सगळ्याचा विचार करून इथली खेळपट्टी बनवली जाते. कित्येक वेळेला ती झाकून ठेवली जाते, बारीक झारीनी त्याच्यावरती पाणी मारलं जाते की त्यातलं गवत जे आहे ते ताजं राहावं म्हणून. सामना जो आहे तो परत एकदा कामाच्या दिवशी आहे, पण म्हणून या सामन्याला गर्दी होणार नाही असं अजिबात नाही. फक्त या सामन्यासाठी मी तुम्हाला सांगतो, कार्डिफ मध्ये जे मी आज फिरत होतो, इंग्लंड मधले तर लोक हा सामना बघायला जवळपास ते ब्रिस्टलचे येणारच आहेत. अहो, पुण्या मुंबईतनं लोक आले कार्डिफचा सामना बघायला. ह्याच्यामध्ये कोण कोण येत आहे मला माहिती आहे, पण ते कोण कोण आले हे मी तुम्हाला आता सांगत नाही. त्याच्यापेक्षा उद्या जर का भेटले तर ते तुमच्या समोर सादर करीन. पण तू काय प्रतितयश डॉक्टर आहे का, प्रतितयश कलाकार आहे, हे सगळेजण हा सामना बघायला येत आहेत. याला म्हणतात क्रिकेटची ओढ आहे. त्यामुळे सामना गुरुवारी आहे. बुधवारी सगळ्यांचं लक्ष हे इंग्लंड विरुद्ध अर्जेंटिना मॅच वरती आहे. आपण दोन्ही सामन्यांचा मस्तपैकी आनंद घेऊयात. एकाचा टीव्ही वरती, एकाचा मी तुमचा प्रतिनिधी म्हणून ग्राउंड वरती जाऊन आनंद घेणार आहे. तुमचा दुसऱ्या मॅचच्या बाबतीत अंदाज काय? कारण लक्षात घ्या, रंग क्रिकेटने असा बदललाय, 3 सामन्याची मालिका आहे. पहिला सामना भारत संघाने जिंकलेला आहे, त्यामुळे मालिका जिवंत ठेवण्याचं दडपण जे आहे ते इंग्लंड टीम वरती आहे. त्याला ते रिॲक्ट कसे करतात, भारतीय संघ हाती आलेला आत्मविश्वास कसा पकडून ठेवतो हे बघायला लागेल. तुमचा अंदाज काय मला नक्की कळवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय फ्रॉम कार्डिफ.